नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये जबरदस्त आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नव्हे, तर हे आंदोलन अक्षरशः त्या स्टेटमधले विद्यार्थ्यांचं आहे. स्पेशली जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. परंतु प्रश्न असा, की हे आंदोलन विद्यार्थ्यांनी का छेडलं असावं आणि हे विद्यार्थी रस्त्यावर का उतरले असावेत? या प्रश्नाचं सिंपल आन्सर आपण फाइंड आउट करणार आहोत. मित्रांनो, हा सर्व प्रकार नॉर्मलायझेशनचा आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय असतं? काही वेळेस खूप मोठे घोटाळे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये दिसतात. म्हणजे 200 मार्काचा पेपर ज्या विद्यार्थ्याने दिला, त्याला 218 मार्क कसे पडतील? महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती होती आणि त्या तलाठी भरतीमध्ये 200 मार्कांसाठी पेपर होता आणि हा 200 मार्काचा पेपर घेण्यात आला आणि ज्या वेळेस रिझल्ट डिक्लेअर झाला त्यावेळेस विद्यार्थ्याला अक्षरशः 200 पैकी 218 मार्क होते. आता हे कसं होऊ शकतं? परंतु हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये देखील आंदोलनासाठी उतरले होते रस्त्यावर. सेम इन द केस ऑफ बिहार. बिहारमध्ये सुद्धा हेच झालं. बिहारमध्ये नॉर्मलायझेशनचा प्रकार झाला. म्हणजे नेमकं झालं असं, की विद्यार्थ्यांसाठी पेपर घेण्यात आला होता स्पर्धा परीक्षेमध्ये. जसं महाराष्ट्रामध्ये एम-पी-एस-ई म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. सेम इन द केस बिहारमध्ये बी-पी-एस-सी म्हणजे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची परीक्षा होते आणि या परीक्षेमध्ये झालं नेमकं असं, की 4 प्रकारच्या क्वेश्चन सेट लावल्या गेल्या. म्हणजे ए, बी, सी आणि डी आणि ए, बी, सी, डी या क्वेश्चन्स पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स होते. काही सेट असे होते ज्याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन्स होते आणि काही सेट असे होते की ज्याच्यामध्ये हार्ड क्वेश्चन्स होते. आता ज्या विद्यार्थ्यांना सिंपल क्वेश्चन्स पेपर गेले त्यांना चांगले मार्क मिळाले. काही विद्यार्थ्यांना जो सेट गेला तो कठीण होता, म्हणजे कठीण क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये. परंतु ते विद्यार्थी हुशार असूनही त्यांना मार्क्स मिळाले नाही. तर जो विद्यार्थी कमजोर होता, जो विद्यार्थी कमी हुशार होता, त्याला चांगले मार्क मिळाले आणि जो विद्यार्थी चांगला होता, टॅलेंटेड होता, सगळ्यांना गॅरंटी होती, की हा विद्यार्थी नक्की पास आउट होईल. परंतु त्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाले. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना हा जो प्रकार लक्षात आला, त्यावेळेस सगळ्याच विद्यार्थ्यांनी डिसाईड केलं रस्त्यावर येणं आणि सरकार विरोधात त्यांनी प्रोटेस्ट सुरू केला आणि त्यांच्यावर इतकी जबरदस्त लाठीचार्ज झाली. बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये जखमी झाले आणि एकदम शॉकिंग न्यूज अशी, की भारताचा नंबर 1 टीचर ज्याला म्हटलं जातं, ते म्हणजे खान सर. आज असे खूप कमी तरुण वर्ग असेल ज्याला खान सर माहिती नसतील. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स, अनेक विद्यार्थी जे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीची तयारी करतात, सगळ्यांनाच खान सर प्रचलित आहे आणि अक्षरशः ज्यावेळेस खान सर यांनी या लाखो स्टुडंट्सला सपोर्ट करण्याचं ठरवलं, त्यावेळेस पोलीस लोकांनी त्यांच्यावर देखील लाठीचार्ज केला आणि आज खान सर हे अक्षरशः हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज आहेत. आता मला सांगा, जर विद्यार्थ्यांवर एवढा अन्याय होत असेल, जर त्यांना न्याय मिळत नसेल, तर त्यांनी रस्त्यावर नाही यायचं तर कुठे यायचं? सरकारला त्यांनी प्रश्न विचारायचे नाही तर कोणाला विचारायचे? ज्या लोकांना प्रश्न विचारला जातो तेच लोक ऑर्डर करतात आणि लाठीचार्ज सुरू करायला सांगतात. म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आपल्या देशामध्ये आहे. मित्रांनो, ज्या नेत्यांना, ज्या सरकारला आपण निवडतो आपल्या मतांनी, आपण मत देतो आणि मग ते निवडून येतात आणि तेच लोक जर लाठीचार्ज करण्यासाठी सांगत असतील, तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठेच नसेल. तर माझं या ठिकाणी एकच म्हणणं आहे, की सरकारने ही सगळी काळजी घ्यायला पाहिजे. नॉर्मलायझेशनचा प्रकार देशामध्ये अजिबात घडायला नको. कोणत्याच स्टेटमध्ये नाही. ना महाराष्ट्र, ना गुजरात, ना बिहार. ज्या वेळेस असे नॉर्मलायझेशनचे प्रकार घडलेले आहेत, त्या वेळेस विद्यार्थी रस्त्यांवर उतरलेले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा सिक्युअर करणं हे सरकारचं काम आहे आणि पूर्णपणे काळजी घेणं त्या कमिशनचं काम आहे. तर सगळ्यांनी बिहारमध्ये यांना सपोर्ट केला पाहिजे. खान सर यांना सपोर्ट केला पाहिजे. हीच माझी विनंती आहे.